पोरग गाडी चलवित एवढं लहान नाही आता राहिलं. कधी कधी चुकून असं होतं, आता नाही इलाज त्याला. असू द्या, सगळे सिस्टीम चांगली, सगळे टवटवीत आहेत. थोडं वारकऱ्यांना त्रास होईल, असू दे. मामांसाठी थोडा त्रास झाला तर माफ करा, मला थोडं लवकर यायला पाहिजे. पण प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं, प्रवासी पारतंत्र्यात असतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग, हरी रूप संध्याकाळी दुसरीकडे जायचंय का काय बाबा कुठं असं दे असता. कंडितरीला कृष्णवनी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनी का संभ्रम वाकोली अब्रमादी गाव तमलोकाला गौतु गमनी भमंडळी आम्ही बळी बिरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनी का संभ्रम पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संततिया तुझे चरण
वर्षातून एकदाच भेट होती, लय गोड काम आहे. त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. वर्षभर मामांनी मला टवटवीत ठेवलं. कोणी 1 वर्ष गेलं, मामांचा आशीर्वाद मिळाला. वर्षात कुठलंच काही संकट आलं नाही, मामांचा आशीर्वाद आहे. म्हणून परत एकदा इथे येता आलं. हे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या वर्षी भंडारा. विठाला 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 अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भंडारा आहे. पांडुरंग कृपा संतांचे त्यांच्या कृतज्ञतेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नवंदनेश्वर कलगत दळा तुमचा नुलादलो पावन झालो चिराचरी नवंदनेश्वर निवृत्ती उद्धारा सोपन देवा. अभंग तुकोबारायचा तुकारामाच्या गाद्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातला काला काला याचा अर्थ असा आहे, जीवशिव ऐके काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि जे संतांनी वाळवंटात केला तो काला. भानुदास गीती गाता हा भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीनाथ, सिस्टीम सगळ्यात महत्वाची. सोयऱ्याची सिस्टीम आहे ना, सोयरे नसन कलरला तर आम्ही सेम आहे ना. घोड्यावर बसलं ना आमचं एक सोयरं आलं. आडनाव काय पाहुणे? नाही पण आमचे सोयरे आहेत ना ते. नाही कळलं अजून. कलर करे महाराज. हा, आणि काही टेन्शन घ्यायचं नाही महाराज, तुमचा आम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही तुम्हाला दैवत मानतो. खरंच ऐका, खरंच सगळ्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवी होळकरासारखी जर महाराणी या जगात जन्माला आली नसती तर 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार झालाच नसता. 12 ज्योतिर्लिंग कोणाला कळले असते? सगळ्या मंदिराचं जीर्ण उद्धार करणारी जर कोण असेल तर कोण आहे? अहिल्यादेवी होळकर. पंढरपूरला पालखी जाणार आहे, पण पालखी मार्गाला विहिरी खांदारी कोण आहे? मल्हारराव होळकरांचे विचार श्रीमंत असल्यामुळे सासरा असा असावा, मल्हारराव सारखा असावा, सुनबाई अशी असावी. किती सुना असतील? आता बऱ्याच सुना येत. सांगा बरं, तुम्हाला सासू असं वाटते का नसं वाटते? आणि खात्या कोणाचं? खात्या सासूच. आणि बोला ते कोणाविषयी? बरं तुम्हाला खरं सांगा, सासू आवडती का तिचा पोरगा? तो द्या ना वड्याला काढून, सासू नाही आवडत म्हणल्यावर. त्याला तर म्हणायचं आमचं पप्याच बाप आहे, आमचा पप्याच बाप. आता काय यांचं काय? कृष्णाची पत्नी रुक्मिणी रुसली होती, नव्हती रुसली? अजून एक गोड आहे का? देवाच्या नंतर जन्म झाला, आनंद आहे. देवाच्या नंतर जन्म झाला, आनंद आहे. संतांनंतर जन्म झाला, आनंद आहे. संतांच्या अगोदर जे आले त्यांना परमार्थ कळला नाही. देवाच्या अगोदर जे आले त्यांना चिंतन कळलं नाही, भजन कळलं नाही. आधी मानव जन्माला आला त्याला काही कळलं नाही. हे कळलं कुणाला? नंतर आलो, मामांच्या नंतर आलो म्हणून भंडारा करता आला. मामांच्या अगोदर जेवढे आले, कृष्णाच्या अगोदर मथुरा होती, कृष्णाच्या अगोदर गोकुळही होतं, कृष्णाच्या अगोदर ही होतं, रामाच्या अगोदर अयोध्या होती, मामांच्या अगोदर आदमापूर होतो. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, जेव्हा नव्हती गोदा गंगा, आणि तेव्हा होती चंद्रभागा. हे सगळं अगोदर जे आले त्यांना नाही मिळालं. जे मिळालं ते कुणाला? आपल्याला. आपल्याला जे मिळालं जगात कुणालाच मिळालं नाही. वर देवालाही मिळत नाही. त्यांना वाटतं इथं यावं, देव जळी झाले मासे, त्यांना मिळत नाही. आणि आपल्याला मिळालंय कळत नाही. आपलं असंच आहे,
मिळालंय कळत नाही, ज्याला मिळत नाही त्यांना वाटतं मिळावं, आणि ज्यांना मिळालं कळालं ते संत विठ्ठल विठ्ठल तिला सून नाही ना, ती म्हणते येऊ दी, मग कशी सांभाळते आल्यावर कळल. जिनं भावाची केली नाही ना, ती म्हणती भावाची करायची. भावाची करायची अगोदर भावाची जिनं केली तिची गाठ घे. जिनं भावाची केली तिची गाठ घेतली की तुझी वासनाच जाणार, तुला परत मनात इच्छा राहणार. आता काहीच कसं आहे, आता काही पोरं सुद्धा म्हणतात आल्यावर पाहतो येतच नाही, तू टेन्शन घे, तुलाच गड जिंकावं लागेल. मी तर बरोबर मला म्हणले ना, मला लग्न एक सुंदर उदाहरण आहे का, कृष्ण ही वेगळीच विभूती आहे. कृष्ण याच्या अगोदरही दुःख आहे पण आल्यावर आनंद आहे. याच्या अगोदर दुःख लय गोड आहे. आता या शरीरामध्ये ईश्वर राहतो आणि शरीरातला ईश्वर असा आहे, त्याला आनंदी कोण ठेवीन? मांडी घालून बस बाळा. काय नाव रे तुझं? हा विराज, इकडे बरं, इकडे इकडे. काय नाव? विराज सचिन लवटे. हा लवटे पा सोयराच आहे. हा एपिल इकडे बघ लवटे. विराज नाव आहे ना. विराज, आपल्या मम्मीचा जीव मावशीवर जास्त आहे का आत्यावर? मावशीवर. ए मम्मी मामाचं खाती का पप्पाचं? पप्पा. आणि मम्मीला जास्त मामा आल्यावर आनंद होतो का चुलता आल्यावर? मामा. येणं तर निकालच लावला सगळा. अरे अरे अरे. ए पिल्लू, मामाच्या इकडली आजी आली. कुठली आली? मामाच्या इकडली कोण आली? आजी. हा, आणि पप्पाची इथंच आहे. मग मम्मी मामाच्या इकडल्या आजीच्या डोक्याला तेल लावती का इथल्या आजीला? दोन्ही. पप्पाची आजी काय काश्मीरला गेलती होय? नाही. पण जास्त कुणाला तेल लावती डोक्याला? इकडच्या आजी. इकडच्या. हे काय शिंदे गटाचा माल आहे काय? लो हे काय आजी दादाच्या गटाचं दिसत नाही. पण बरं आहे बरं आहे बुवा. शेवट विचारतो लय गोड आहे. पण खरं सांग, मम्मीच्या शेजारी चुलती राहते. कोण राहते? चुलती. एका शेतात राहत्यात आहे की नाही, एका घराच्या शेजारी राहत्या. मग खरं सांग, मम्मीनं चुलतीला चांगलं बोलावं का मावशीला? चुलतीला. हा, पण मम्मी रोज बोलती कुणाला फोनवर चांगलं? मावशीला. समजा मम्मीला अटॅक आला, येऊ नये पण अरे अरे मला परत जायचंय. असू दे काय नाही. बर पण दुःख आलं आहे की नाही, तर कामाला कोण येईन लवकर, मावशी का चुलती? चुलती. वा. आणि मम्मीचा जीव कुणावर जास्त? मावशी. सगळा कालाच झाला आता ना. काय त्याची मम्मी म्हणीन फक्त बाबा बाहेर येऊ दे आता. बाबा काय माया मुळावर उठला का काय बाई? नाही तर दगड इथंच. पण अटॅक ही कुणाला येत. हे बघा अटॅक कुणा, बस बाळा बस खाली, ही बी दांडगच येईल. टाला विठाला नॅचरल बोलणं कसं माहिती. एक भंडारा झाला लोकात बदल व्हावं, एक सप्ताह झाला लोकात फरकच पडावा. मी गेल्या वर्षी म्हणलं होतं ना मंदिर बांधायचं, संकल्पच केला पोरानं बांधायचं. काढलं वाटतं बांधायला का झालं पूर्ण? चालू. संकल्पित काम आहे. मंदिर का बांधायचं? एवढ्या सगळ्या वस्तीची श्रद्धा कुठे? मामावर आहे. आदमापूरला जर म्हाताऱ्या माणसाला जाता येत नसेल, वय झालं, आमुष्या केल्या आणि मग जाता येईना, आणि मग जाता येणं गेल्यावर काय झालं, मग म्हणले मामाचं दर्शन कसं घ्यायचं? मग फोटोचं घ्यायचं वेळ वेगळी, पण कधीतरी असं वाटलं पाहिजे मंदिरात जावं. मामाची फोटो बघितला श्रद्धा, आणि फोटो बघितल्या एनर्जी वाढते.
मामाचं नाव घेतल्या एनर्जी वाढती, ताकद वाढती. आणि मग एनर्जी वाढली किंवा ताकद वाढली की माणसाला पुन्हा प्रसन्न वाटायला लागतं. म्हणून ईश्वरी अंश संतांमध्ये आहे, मायबापात आहे, प्रत्येक सजीवात आहे, वनस्पतीत आहे, सगळीकडे आहे. पण नेमकं असं आहे आपण ते पाहत नाहीत, सगळीकडे आहे. त्याला एक अभंग आहे, सर्व घटीरामध्ये हा देही चराचरात भारतात जे आहे ते जगात कुठं नाही, आणि जे महाराष्ट्रात आहे ते भारतात नाही. विठ्ठल विठ्ठल जगात नाही ते भारतात, भारतात नाही ते महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात जे आहे ते कुठंच नाही. का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जे महाराष्ट्रात आहे ते जगाच्या पाठीवर कुठं नाही. किती मी कर्नाटकात गेलतो परवा, कर्नाटकात कागलला थांबलो, भूक लागली म्हणून जेवायचं. वर हॉटेलवर लावलेलं तर शुद्ध शाकाहारी. मध्ये जाऊन बसलो, 80 रुपयाला जेवण. 80ला म्हणल्यावर बरं वाटलं. इकडे 200-250 घेते आपलं महाराष्ट्र. तिकडे डिझेल बी कमी आहे. 10 रुपयानं डिझेल कमी, 100 रुपयानं ताट कमी जेवायचं. मध्ये बसलो, खाच ताट पुढं आलं आणि सहज वर बघितलं, शुद्ध शाकाहारीच्या पुढे नाव होतं अंडा करी. त्या बाईचे 80 दिले आणि परत निघून आलो. पण जेवायचं नाही. त्याच्यापेक्षा हे बरं. काय लोक आहे आपल्या महाराष्ट्रात बी तसंच आहे. मी एका घरी गेलो, म्हणलं जेवायचं म्हणून गेलो, भूक लागली म्हणून गेलो. ती बाई मी बघितली तर ती सुपात बोंबील निश्चित होती. आयुष्यात म्हणलं परत कुठं जायचं नाही. काय लोक आहे महाराज, त्याला रक्त बिक्त काही राहिले का त्या बॉम्बला? कसे खात असतील ना. आपल्या खानदानात 3 पिढ्या नाही आमच्याकडे महाराज, 3 पिढ्या गेल्या. ओ नाही 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 नाही, आमचे पंजोबा नाही, आजोबा नाही. आता एक आल्यात सांगू नये काय वाईट लोक आहे. एक सुंदर उदाहरण आहे का, बकरू मारून खाऊ नये, त्याचे आजार याच्यात येतात, त्याची भीती याच्यात येते, त्याचे गुणदोष येतात. आणि एकदा याच्यात आले का नाही हे, म्हणून कधी मांसाहारी माणूस आहे ना घाबरट असतो. वारकरी टकाटक काम, याला भूतही नाही, बाधाही नाही, कोणच्या भक्ताकडे जात नाही, टेन्शनच नाही. फक्त याच्या डोक्यात एकच धंदा, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची. याच्या डोक्यात फक्त चिंतन सोडून काहीच नाही. गोविंद 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 तुमच्या कमरा मोडून जाते. एवढे हालीत जाऊ नका रे. इथं बी हालत नाही, इथंच हालत आहे एकटं. पण असा माल तयार व्हायला पाहिजे. लईच गोड काम आहे. तुम्ही डोंबळवाडीत ना, मग माझं एक वैयक्तिक ऐकत जाणार. आमचे महाराज आहेत अलीकडले, हे पलीकडले महाराज आहेत. आता हे वैभवच आहेत ना, जुने जाणते बाबा आहेत, पलीकडे बाबा बसलेत. आता हे माणसं आहेत. आता हे लेकरू किती गोड वाजवत आहे. असं करा ना, यांना इथंच ठेवून घ्या ना. त्यांना म्हणायचं सप्त्याला कुठं जायचं ती जा.
पण तुम्ही वर्षातून असं करा, तुमच्या घरी राहा, पण आठवड्यातून एखादा दिवस तरी इकडं या. आता हे आमचे सोन्यासारखे लेक महिन्याला असते तिथं. महिन्याला आहे ना इथं महिन्याला असतं ते. भंडारा भंडाऱ्याला. अजून एक डोकं लावूच आपण, याच्यातलं एक चांगलं सापडून ठेवू आणि इथं आपले बी पोरं शिकले पाहिजे, उद्या आपलेच पोरं इथं नाचले पाहिजे. आपले पोरं इथं नाचायला लागले ना, किती आनंद मोठा. फक्त कोंबड्यांचा अवघड होईल. ती कठीण होईल पुन्हा बया, तोंडाची चव जायची सगळी. उगा सप्त्यामुळे आम्ही दम काढलाय आता 2-3 दिवस. सप्ताह संपल्यावर संपलं काम. प्रसाद भेटल्यावर काय करायचं पुन्हा. हे बघा, पण मामाचा प्रसाद खाल्यावर वर्षभर काही खात जाऊ नका. वा वा. जर मध्ये वर्षात काही खाल्लं का असंच होतंय माणूस. त्याला बघ, केले कर्म झाले ते तिथे भोगाले, उपजले मेले, उपजले मेले, ऐसे गेले. केले कर्म झाले, तेच भोगाले, उपजले वेले, ऐसे उपजले वेले, ऐसे आणि मुके गाता हरपली चिंता त्याने मागवता जन्म घेणे. जन्म घेणे लागे आणि म्हणून पाया पडतो सगळ्यांना. कृष्ण 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 याचा अर्थ वेगळा आहे. आता कीर्तनात दुसरं काल्याचं काही सांगायचं नसतं, हा नियम आहे. अजिबात काही बोलायचं, कीर्तनात एकच बोलायचं, चरित्र चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळ. फक्त उच्चारण करायचं ते चरित्राचं, बाकीचं काही करायचं नाही. याला एक नियम आहे, पण नियम असा आहे, जरी चरित्राचं उच्चारण करायचं तर पण चरित्र कोणतं करायचं, गोकुळात केलेलं. बाकीचं हा ते काही महाभारतातलं करायचं नाही, बालपणीचं करायचं. एकदा कृष्ण मोठा झाला मग नाही, विठाला 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 विठाला. मला रात्रीच यायचं होतं, रात्री गाडी यायला उशीर झाला थोडा. खरं तर गरज होती रात्री यायची. आमचे पोर सगळे मित्र आहेत माझे, मला म्हणले होते पूजा करायला लवकर या. मामाचा आशीर्वाद असल्यावर काय लागतं, मामाचा आशीर्वाद जिकडे असेल तिकडे सगळीकडे. मी परवा कागलला गेलतो तर मला तिकडूनच जावं वाटलं. माझी गेल्या काळापासून ती म्हणजे मी लय मोठ्या संकटात, म्हणजे मी पुढच्या घरात एम होते आणि मागच्या घरात मी होतो. एक वेळेस मागच्या वर्षी पुढच्या घरात कोण, एम, आणि मी मागच्या घरात. एम उठून पाहायचे गेला का आहे. यमाच्या तावडीतून मी मामामुळे वाचलो, त्याच्यामुळे टेन्शन नाही. विडाला 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 विठाला विठाला म्हणून काही नाही, सगळ्याला विनंती करतो, प्रार्थना करतो. काम चांगलं आहे, वेळ 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 चांगला आहे, वेळ चांगली आहे, वेळ खास आहे, आणि आता ही वेळ साधली पाहिजे. हे जर ज्याला सापडली नाही त्याला सापडत नाही. तरुण पण सापडलं पाहिजे. लय पोरं इकडे बघा, पोरं शाळेत जायचं वय, शाळेत जायचं वय लहानपण का मोठं पण, लहान म्हणजे तरुण पण आहे की नाही, लहान बाळानं आहे की नाही. अंगणवाडीत कुणी जावा, लहान पोरांना का म्हाताऱ्यांनी. हा बरोबर आहे की नाही. मग म्हाताऱ्यानं जाऊ नाही, म्हाताऱ्याचं लग्न होतं का पोराचं. आता यांची परत परत करायची का तुला. लग्न कोणाचं होतं, पोराचं. आता ऐका, कलेक्टर व्हायचंय म्हातारा माणूस असावं का पोरग. मिलिटरीत जायचंय, पोरांनी जावं का म्हाताऱ्यांनी. पोरांनी मिलिटरी मध्ये भरती व्हायचे, पोरग जाईन का म्हातार पोरग. मग तरुण पाहिजे. तरुण याचा अर्थ तरुणा मागे म्हणत नटे हरी कीर्तनाद, नटे हरी कीर्तनाद, नटे हरी कीर्तनाद. भाग्यवता नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनाद, हरी कीर्तनाद. तरुण पण पाहिजे. मेंढी सांभाळायचं वय मामांनी कवा. हे असं नाही, मामा कमी वय जगले पण कीर्ती लय लाईफ टाइम आहे. 80, 85, 100, 150 कशाला जगायचं.
ज्ञानोबा नाही 22च वर्षे, तुकोबा नाही 42च वर्षे, छत्रपती शिवाजी महाराज 50च वर्ष. वय कमी. सावित्रीबाई फुले कमी वय, आंबेडकर कमी वय, अण्णाभाऊ साठे कमी वय, अब्दुल कलाम कमी वय. जगताना असं जगायचं. उग लोकांनी चमच्यानं पाणी टाकावा इथपर्यंत जगायचं. आणि काय उपयोग आहे जगून? आपली बायको नीट बोलत नाही. ही सगळे जुने जुने माणसं आहे. म्हातारी नीट बोलते का? आजी नीट बोलते का? आजी म्हातारी नीट बोलते का? बोलते. ते म्हणते कुणाची? तुमची कशाला म्हणून माझीच. मला नीट बोलत नाही तर तुमचं गावा पहा. आमची अशी पाहती माझ्याकडं. कालच मला म्हणत होती घेतली का काय गाडी? म्हणलं तुला का सुताक पडलं? गाडीतच बसती, गाडीच खाते, पैशाच म्हणजे कीर्तनाच्याच ह्याचं सगळं करते. आमच्या बायका म्हणजे रावणाच्या माऊस बहिणी. आम्हाला जर तवा कळला असतं तर तसंच राहिलं असतो. पण आता वेळ निघून गेली, आता उपयोग नाही. एक लय गोड आहे. पत्नी म्हणती महाराज, पत्नी म्हणती बाईल म्हणे खर मरता तरी बरे. बरं म्हटले महाराज, मला गाव कोपल्याचं दुःख नाही हो. माझी भावकी मला नीट बोलली नाही. गोपाला पाटील गावाचे एक नीट बोललं नाही मला. पण मी माझा परमार्थ सोडला नाही नाही नाही. आणि आता एक उत्तर आहे का? एक लय गोड आहे, तुमच्या ध्यानात येईल म्हणून सांगतो बाबा. आम्ही आळंदीला 96ला होतो. आमची परिस्थिती नसल्यामुळे जरा संस्थेत जाता आलं नाही. पण आम्ही संस्थेत जे होते मोठे मोठे अधिकारी त्यांचे पकवाज वाजवायचे त्यांच्या पुढे. मग आम्ही पकवाज वाजवायचं ना तर आमची परिस्थिती अशी, इस्त्री करायची 2 रुपये ड्रेसनं, 50 रुपये रोजानं काम करायचं. मी तर एकदा 100 रुपयाला एक ट्रक भर खडी भरली. माझ्यासोबत 5 जण. कशी खडी भरली असं? 12वीला होतो तेव्हा. त्याच्यामुळं आम्हाला ती परिस्थिती नव्हती. नाही जमलं. मी परवा गेलतो ना कर्नाटकात. चांगलं शिकलेलं पोरग, चांगलं ब्रह्मज्ञानी, चांगलं कळत होतं. अहो सगळं कीर्तन झालं तरी असंच बसून होतं ते. म्हणलं त्यांना असं का झालंय? ते म्हणले तुमच्यापेक्षा जरा ज्ञानी. ते म्हणलं मग त्यांना तारका भरपूर असते ना, इथंच मरत आहे म्हणले. कुठंच जात नाही, जसं आलं तसं इथंच आहे. म्हणलं कुणाला शिकवित आहे का? असंच पाहत आहे म्हणले. ज्ञान असावं पण त्यांचं लोकाला फायदा व्हावा. ज्ञानोबराईकडे ज्ञान होत, लोकाला फायदा झाला. रेड्याला कळले कोण? ज्ञानोबा. रेड्याला कृष्णाच्या सोबत कोण होतो? येतानाही कोणी नव्हतं. येताना बलिराम दादा अगोदरच गेले निघून. कुठं? अगोदर. बलिराम दादा आवळे जावळे नाही, अगोदरच गेले. कुठं? कृष्णाचं धाडसच असं आहे, जन्म कुणाच्या घरी घ्यावा? श्रीमंताच्या घरी नाही, गरीबाच्या नाही, अशा घरी जन्म घेतला की जिथं जिचं रक्षण करण्यासाठी याचं धर्म रक्षावया अवतार घेशी. आणि आपण काय म्हणतो माहिती? धर्म रक्षणासाठी हे सगळं मामांचा अवतार आहे. धर्म रक्षणासाठी हा सप्ताह आहे. धर्म टिकला पाहिजे. कृष्णाने आता देवकीने जरी तपश्चर्या केली असेल तरी जन्माला कुणाच्या पोटी यायचंय? कुणाच्या हातात आहे? इथं कुणाच्या हातात आहे का? देवकीने विनंती केली, भगवंता मला बाकी काही नको, तू माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, माझ्या पोटी आला पाहिजे. मग इच्छा व्यक्त करणाऱ्या आईला इच्छा पूर्ण केली, पण सांगितलं आई राहणार नाही, नको राहू, पोटी आहे. आता लय गोड आहे का? देवकी तरी कमी वेळ कृष्णाची आठवण करीत असेल, इतका कंस जास्त आठवण करायचा. विठ्ठला 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 रामाचं चिंतन रावणानं जास्त केलं असेल चिंतन का बाकीच्या इकडल्या मंडळीनं? रावणाला जागृती स्वप्नी कोण दिसत होतं? मृत्यू दिसायचा. राम दिसायचा. आणि कृष्णाचं तेच झालं. कंसाला यायच्या अगोदरच कोण दिसायचा? विष्णूचा अवतार. देवकीचे तेजा दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेजा दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेजा
कुणाचं? अहो तेच एक लय गोड आहे का, स्त्रीकडे बघितल्यावर सुद्धा असं भीती वाटते. बघा बघ तुम्ही, मी बोलू नाही आता, माझी आई येत म्हणून सांगते, तुम्ही खरंच सांगा सात्विक आहेत म्हणून बरं आहे, आणि बिघडल्यावर नाही कळलं. एक स्त्री सुद्धा व्यसन करीत नाही, एक माऊली व्यसन करीत नाही, कुठलीच माऊली नाही. उग्रशनाची घरातली कन्या आहे, देवकी नावाची कन्या आहे. विनंती केली, ए ऐक ना दादा, काय चुकलं माझ्या वडिलांचं, असं संवाद झालाय. पण कंसाला 2 बायका होत्या. किती? हो तुम्हाला माहित नसतं कंसाला बायका किती? 2. आता दोन्हीचे नाव मला नाही सांगता यायचे, पण एक जरा भामटी होती आणि एक बरी होती बिचारी. जी सवतीला मारित होती ती किती भामटी असेल? ती नंदाला सांभाळील का? सासूला जीव लावील का? जी सवतीला, जिला फक्त पप्याचा बाप, बाकी उलटले तिकडे मेले, सुपडा साफ झाला त्यांचा. पप्याचा बाप संदीदीचा बाप सोडून दुसरं कोणी त्याच्या खानदानात राहिलं नाही, तो एकटा. कोण? कंस. विठाल विठाल काय कंसाचं घेऊन बसलेत बाबा. आज वारकरी मंडळी आहेत, पोरं नीट बोलत नाहीत. वारकरी आहेत, पोरं नीट बोलत नाहीत. आयुष्यभर भजन केलंय, काकडा केलाय, पण पोरं नीट बोलत नाहीत. आयुष्यभर गेलं, दिवस निघून गेले, घरात कोणी नीट बोलत नाही. सप्त्याला जाऊन रावट, पताका घेतली, आळंदी पंढरपूरची वारी, बास, बाकी काही नको मला. हे अवस्था वारकऱ्याला जमती करायला. सामान्य आणि संसारिक माणसाला कुठं जायचं, कुणाच्या दारात जायचं. पाहुणे रावळे सुद्धा नीट बोलत नाहीत. मी खोटं बोलत नाही. पोरानं बाप घरातून काढून दिला. रात्रीचं 12 वाजता सांगितलं माझ्या घरात तो यायचं नाही. कार्यावर जिथं काम करीत होता तिथं बाप जाऊन राहिला, पण मधी नाही आला. दिंडीत बाप आला, सप्त्यात बाप गेला, भांडाऱ्यात बाप गेला, पण बापाला कोणी पाहिलं? आणि बाप जिवंत असेपर्यंत कोणी पाहत नाही. पाहत महाराज, आईची तीच अवस्था आहे. या रस्त्याच्या कडेला आई वाठानं रस्त्यानं 2:30 वाजता दिसती. ती ज्याची त्याची काही खोड असेल काय असेल, पण तीच अवस्था आहे कंसाची. कंसानं मायबाप काढले बाजूला आणि बापाला म्हणला बंदीखान्यात राह, आणि बाप बंदीखान्यात टाकलाच. आज बरेच असे अकाउंट काढून घेतात, जमीन नवची करून घेतात. अनुदान येऊन म्हाताऱ्याला, अनुदान म्हाताऱ्याला नको ना. हा म्हाताऱ्याला काय झालं अनुदान? हा नाही नाही नाही, म्हातारीला अनुदान नको, त्याला जमीन नको. त्यांना काय करायचं जमिनीचं? तिला का पोरं सुरू आहे का? हा तिला कडं, ती अनाथ होती पहिलीच, आणि ही कुठून आली, वड्याला सापडली का काय माहित. काय लोक बोला ते मला. त्यांना काय करायचं जमिनीचं आता? त्यांना काय करायचं? आणि कंसानं काय केलं? काय करायचं म्हाताऱ्याला राज्य आता? काय करायचं? त्याचे 2-3 नालायक मित्र आणि दोघं तिघ जण 4 जण मिळून तसलीच सपोर्ट करणारे. हे बघा, चांगल्याला संगत चांगल्याची लागली की चांगलंच होतंय. आता ही पोर आहे ना, हे पोर आहे ना, हे पोर आता हे वाजवतंय का नाही, यांची संगत आहे. हे दोघंही क्वालिटी, यांची संगत आहे. हे दोघंही क्वालिटी. आमचे महाराज आहे, सुंदर गातात, सगळेजण एकमेकाला सहकार्य करतात, एकदम एकमेकाचा सपोर्ट, एकमेकाच्या चाली एकमेकाला मिळतात. आणि ह्यांना त्यांना घेतलेली, त्यांना ह्यांना घेतलेली कुठंतरी सापडत ती इथं पेरल्या जाते, आणि ती सपोर्ट आहे. आणि म्हणून कधी बी कुणाचं घेत जाऊ. मी महाराष्ट्रात कुणाचंच घेतलं नाही, एकटं इंदुरीकर महाराजांचं घेतलं. कोणाचं घ्यायचीच गरज लागली नाही. बस एक बाबा एक धरला चित्ती. आम्ही रुक्माईचं काय गरज आहे कुणाची म्हणा. असं एक धरलं की बास, सोडलंच नाही. पण मला इतका जीव लावला, फायदा झाला. म्हणून मी म्हणतो सहज उतार आहे का, कुणाचं घ्यावं कुणाचं घेऊ नये. कुणीतरी कुणाचं तरी घेतच. भीमसेन जोशींचा अभंग लोक म्हणणारे नाही, म्हणणारेत लोक, त्यांचं घेत नाहीत लोक. गोदावरीताई मुंड्यांचा अभंग म्हणणारे लोक आहे. कुणाचं तरी कुणीतरी घेतच. गुरु कोण का व्हाय ना, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ते लय गोड आहे अभंग. त्याला पहिले मेरूच्या शिकारी एक योगी निराकारी. पहिले मेरूच्या शिकारी एक योगी निराकारी. मुद्रा लावणी घेतली तो प्राणयामी म्हणे तुला. मुद्रा लावणी घेतली तो पहिला मेरुचा एक योगी निराकारी. पहिला मेरुचा एक योगी निराकारी. मुद्रा लावून घेतली प्राणायामी बैसला. मुद्रा लावून घेतली प्राणायामी बैसला. लय गोड काम आहे. तुम्ही सोयरे इकडे या बरं, त्यांना इकडे घ्या.
माय माग उभा राहा इथं. ए बाळा इथं इथं तुम्ही इथं उभा राहा. तू बाळा पलीकडे उभा राहा. असू दे आम्ही दिसू दे जरा कलरला. लोकांना म्हणलं पाहिजे महाराजांच्या मावशीचं पोरग आहे ती. हा आणि हे काका आहेत आमचे. हे नाही हे 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 चुलत चुलते काका सोबत दिसतात असं. मग अशीच मला हळूच म्हणले पावडर आणू का तुम्हाला आणि मला. पण तुम्ही मी त्या दिवशी यांना आज गण नाही लावला. त्या दिवशी कसं काय सांगावं रात्रीचं असं दिसत होते. मी परत फोटोच काढून घेतला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग काय गोड माणूस असा मोठा गण लावलेला. आम्ही पांडुरंग दिसतो. माझी आई सुद्धा लहानपणी काजळ नव्हती लावीत मला इथं. इथं नाही लावलं मला कधीच. नाही 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 मी मोठा झाल्यावर म्हणलं सगळ्याला इथं काजळ मला का नाही. ती म्हणली तुझीच नजर दुसऱ्याला लागल. बाबानं दिली टाळी. अरे काय कीर्तनात द्यायची होय. ती चावडी वाटल्या गप्पा सारखं झालं काम. मी म्हणलं सगळ्याला लावी ती बाई पण मला का नाही लावीत कर. तुला तुला लावून उपयोगच काय. तुला नजर लागत असती का कुठं. काय लागत मला नजर. अहो आता बोलू नाही लय वाईट आहे. मला दोन मेहणे आहेत बघा. एक मावस मेहणी एक सख्खी. सख्खी बी भामटीच आहे. बरं ती भामटी इतकी खास आहे अशी म्हणते मला दाजी रोजच कीर्तन असते तुम्हाला. रविवारी बी सुट्टी नसती का. मी काय सरकारी नोकर आहे बाई. मला आमुष्याला बी असते बाई. हेंडगी आमुष्या असू दे. मी शिमगे दिवशी बी बिजीचा असतो. उगा कुठं नाही काय. बरं ती तसल्या आता इतक्या म्हणजे पहिलेपासूनच तसे आहेत. आता गप मारावा का नाही. मला बघितल्यावर म्हणायचं बाई दाजीचा कलर गेला. आमची जरा बरी होती. तिचा मेंदू जरा बरा होता तेव्हा. आता जरा बिघडलाय. आता काय म्हणते माहिती. आता तर काही बी म्हणी ती. त्या दिवशी नाव घ्यायला लावलं. ती बारशाचं होतं कार्यक्रम. मी गेलो आणि मग नाव घ्यावा का नाही गप मारा म्हणली. केंद्रात केंद्र 16 केंद्र 15 पडलं काळं बेंद्र. सगावा का मराव माणसा देखत उचलून नाही आपटीता येई ना. घरी आपटीले तर कोणी बघाय नाही. काय डोकं लाव. आपले माणसं पण आपले नसतात. महाराज लय वाईट काम आहे. मी आता मग अशी इथं कपडे बदलायचं म्हणून इथं वस्ती ना. आता इथं ते बोंग वाजवते त्याला बंद करा बरं झालं. ते कार्टी आता जत्रच म्हणल्यावर गायची बंद होती ती. रटाच लावलाय त्यानं. त्याला सांगा कोणतरी चौकदार बाबा जा पण तिकडे जरा. ती कठीणच काम आहे. ते म्हणत असं तू लेट आलाय म्हणल्यावर चालू दे आता. तू इकून आणि मी इकून लय कठीण काम आहे काय. आता मी येताना मग शिमग वस्तीवर थांबलो. म्हणलं बॅग घ्यावा आणि कपडे बदलाव. गाय गाय पळत गेलो कपडे बदलाय. आता मी बॅग घेऊन गेलो. गप मरावा का नाही ते बाईनं माझ्याकडे पाहिलं आणि सुपात जेवारी घेऊन आली. आणि म्हणलं माय काय करायचं. ती म्हणली कुठं वाढू. आता त्याला वाढायचं काय राहिलं बाबा. मी खडके महाराज आहे गाय गाय जाच बया म्हणली. मला वाटलं नंदीवाला आलं. अरे काय जगावं का मरावं. जावं का नाही कुठं आम्ही बो. देवानं एक तर आमचा कलर घातला. काय झालं काय माहिती. लाईट गेली का काय तवा. काय झालं असं बाबा. असं झालं कस काय. पण देवाची माई गाठ पडल्यावर मी विचारणारच आहे. आमच्या टायमाला असं का. तुम्ही सगळ्याला बरं दिलं ना. आम्ही काय तो बांध करला का काय. अहो लोक मला अजून बी आता बोलू नये. मी वारीत फिरताना तरी नीट बोलावं का नाही. मी आपलं रस्त्यानं चालू. आमचे वारकरी मी मला बघितल्यावर काय चाललंय जब्या. अरे मी जबे आहे का. काय मरावं का काय बुवा. आणि असं का घडतं माहिती का. लोकांना दिलंय चांगलं आम्हाला नाही दिलं मरू द्या. पण एक लय गोड आहे. आमची काल परवा दिवशी एक नाव घेतलं. काल आहे पण दिलवाला आहे. अरे सगळ्यात सत्य. आमचा कृष्ण कसा होता. सावळ होत महाराज. कृष्ण कसं सावळ होत. वा वा वा. आई इतकी भाग्यवान. आईनं सांगितलं बापाला असू द्या मी पाहते याला बोलत. पहिली देवकीच्या मनात पाप नव्हतं महाराज.
तुम्ही त्याला सांगा बुवा आता काहीतरी. ते खडके महाराजाचं कार्ट नाही ना, नाही तर तो म्हणत असन बापाची जिरू जाऊ द्या आता. बाप इकडं वरडत आहे ना मा पण तिकडं. काय होतं कधी कधी पोरं कशी आहेत महाराज, इलाज नाही त्याला. आमची ही सगळी टीम मंडळी मला त्यांनाही वर्षभर नाही फोन केला, कार्यक्रमाच्या टायमालाच केला. वरून मला आठवण करून दिली ती मूर्ती द्यायची बर का, आणि मला मूर्ती खरंच द्यायची इथं, आणि मूर्तीच द्यायची नाही तर मध्ये यायला पाहिजे आम्ही. आता मला देगावला यायचं परवा, आमचे मोरे बापूकडे यायचे एक दिवस. तर परवा आहे ना बापूंचे तर कार्यक्रम आहे, ते याच आहे तिकडे एकदा. एक सहज ऐकू आई, काही नका करू, देवकीनं सांगितलं आई काय काळजी करू नको, पाहते मी. पण ती आताची देवकी नव्हती. आताची देवकी कशी आहे ना, आईला विचारतात काय म्हणली ती, काय म्हणली, तुला बोलला का तो, बोलला कोण, भाऊ. इकून फोन करून असते आईला, हा ती काय म्हणली तर मला सांग. मग पाहते तिचं गुंडा सुद्धा ठोत नाही तिला. महिलांनी इथून पुढे कुणाचंही खात जाऊ ना, महिला मंडळ पुरुषांना सगळ्यांना सांगतो, सप्ताह करा सगळ्यांना, महाराष्ट्राला सांगतो सगळ्यांना, कुणाचं खायचं नाही. उत्तर आहे का, भावाचं अजिबात खायचं नाही कोणी बरं का पुरुष मंडळी. आपण महिला नाही सांगतो भावाचं खायचं नाही, अजिबात नाही. जावाचं खायचं नाही, खायचं हो, देवाचं खायचं नाही, आणि गावाचं खायचं नाही, फक्त मुख्यमंत्र्याचं खायचं. लाडकी बहीण. आणि मुख्यमंत्र्याचं खायचं, दोन उपमुख्यमंत्र्याचं खायचं. आता दोन आहेत ना महाराष्ट्राला. महाराष्ट्राला क्रांती झाली, भारतात एकच क्रांती, एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहत होतो आपण, डबल झालं. भारी काम झाले. 1500 आले. काल परवा दिवशी 1500 पडले बायांना. आता पडले तर गप मरावं का नाही. एक मॅनेजरला मांडत होती, 21 येणार होते, 1500च का म्हणतो. तो म्हणला वरून नाही आले ग बाई, कसे देऊ. मी लातूरून आलतो, लातूरून रेणापूर गाव आहे बघा. आता आम्ही दरवेळेस तिथं जातो. याच का मागून वाजत आहे का पुढून वाजत, लईच वाजायला. हे भोंगे हे तरी जरा बरं आहे पिचकारी, याच्यापेक्षा एक मोठ आहे बघा असा, आवाज ती असं. आता एका मोठ्या कार्ट्यानं घेतलं ती, बरं त्याला कसं आहे हवा जास्त लागत, हवा निघा ना, ते जोर लावलं फुकायचं, हवाच निघा ना. लय मोठ्या ना हवा आणली त्यानं, हवा आणली पण चड्डी उसवली त्याची. पुढं हवा गेली पण इकडं काय झालं काय झालं. अरे असं कुठं असतं का. विठाला 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 मी तुम्हाला एक शब्द वायाला जाऊ देणार नाही. मी कृष्ण सांगत बसन तुम्हाला, लवकर नाही. आमचे माऊली सगळे जवळजवळ मर्यादित बोलन, माझ्याकडून फसून शब्द जाणार नाही. पण चुकून जरी एखादा गेला तर मला माफ करायचं, पण एक ध्यानात ठेवायचं, या जगामध्ये तुमचं कुणी आहे का नाही. आता काल परवा दिवशी 1500 आले. खरं सांगा किराणा बाजार कुणी आणला बोटवर करावर महिला मंडळ. किराणा आणला असेल यांना, किराणा यांना देवा शपथ. सोयऱ्यांनी सांगितलं देवा शपथ नाही महाराज, उभा आयुष्य गेलं माझं, खाऊ घालू तिला. कवा नव 1500 आले तर तिनं आईला लुगडं घेतलं, पण मला नाही 1,500 दिले. आणि महिला मंडळ हे पैसे तुम्हाला परपंचासाठी दिलेत, उद्योग वाढवण्यासाठी दिलेत. आमच्या इकडे एका महिलेनं 7,500 आले, ते 7,500 रुपयाचा उद्योग सुरू केला. आता पाथरवाडीचा चालू केला. आता तिचं 32,000 वर गेलं. आता 32च पुन्हा 75 वर जाईल, 75च 1.5 लाखावर जाईल, 1.5 लाखाचं 10 लाखावर जाईल. तिनं बिझनेस सुरू केला. तुमच्या खात्यावर कवा नवं आले आणि यायलाच पाहिजे. उलट 47लाच तुमच्या खात्यावर पैसे द्यायला पाहिजे होते. 1947ला देश स्वतंत्र झाल्या 500 तुमच्या खात्यावर टाकले असते, तर आज केंद्रात आणि राष्ट्रात उत्तम आणि चांगले आमदार निवडून गेले असते, खासदार. इतक्या उत्तम आणि हुशार महिला तुम्ही, तरी टाळ्या नाही वाजविल्या तुम्ही. हो, 47 पासून 22% मतदान होत होते यांचं.
2024 ला काय झालं काय कळलं नाही. लोकसभा संपली, 7.5 खात्यावर आले, 66% मतदान झाले. मार्कडवाडीला प्रश्न पडला कुठून आलं एवढं. एवढं झालं कस काय, झालं कस काय, मशीन कस काय लॉक झाली. मशीन यांना लॉक केली बॉ, यांना केली. 11 वाजेपर्यंत लाईनीतून बाजूलाच गेल्या नाही, फक्त भावालाच ठोकायचं, बाकीच्याला नाही. यांना काय चांगली चिजिरविली, लय गड पाडले यांना. 50 वर्षाचे गड पाडले. बाई तुम्ही हुशार ठरल्या हो. पुढच्या वेळेस तर तुम्ही काय करता काय माहिती. आणि बरं चांगलं केलं. सगळ्यांना विनंती करतो, महिलांना पैसे यायलाच पाहिजे. हे आता पुरुष म्हणतात, काही पुरुष हे होते रा, कोणी कोणत्या का पक्षाचा असून कोणी कोणते असू द्या, पण गडी गप्पच बसून नव्हतं. चुलीला तगडे लावून एक बसला चुलीला. असो पाच ते म्हणली काय झालं तुला. काही नाही टेन्शन नाही. ते म्हणले मग घ्या थोडी. ठेवलं घेतल्यामुळेच जास्त आहे. ते म्हणली पण झालं काय. ती म्हणली हो तुम्हाला व्हायचं काय. तुमच्या खात्यावर पैसे आले, सरकारवर बोजा पडला. ती म्हणली तुझा बोजा पहा. मी आले तेव्हा 47 होता, आता 75 किलो झालाय तू ते केवढा झाला तू पाय. तरी गडी म्हणतच होता सरकारला लय टेन्शन असं, शिंदे साहेबाचं कसं व्हायचं. ती म्हणली तू अद्वतर जळल. पडले तर पडू दे ना पैसे. महिलांना अधिकार मिळाला. कुणी कधीतरी यांच्या नावानं जमीन सुद्धा नव्हती. महाराज यांच्या सहीचा अधिकार नव्हता. आणि ह्या सगळ्यांना ह्या पिढ्यांना मोठं करणारे कोण आहे. कधी महिलेनं दारू पिली, कधी महिलेनं कुठं काय केलं. नाही 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 महाराज. नवरा मरू द्या, भावाचे इथं राहील. 2 पोरं मोठे करील, त्यांचे लग्न करीन, त्यांचं पालन पोषण करीन. पण नवरा मेल्यावर डोक्यात विचार सुद्धा नाही काही. नाही नाही नाही. आणि आपली बायको मरू द्या बरं, आणि आपल्याला भेटायला येऊ द्या. शामराव तिनं नव्हतं असं करायचं. वाईट झालं. शामराव बी लय खास पाठीवर हात ठेवत होतो. नको रडू, दावा होऊ दे, पाहतो कुठं तरी. दहाव्याला तो आला ना, मला होता की दावा होऊ दे. तुम्हाला 13 भाऊकी तर जीवली, भाऊकी जीवली भाऊ. सगळ्या टोप्या घातल्या, सगळे वाट लावतात. बहिणीच्या गळ्यात पड, आईच्या गळ्यात पड. आई म्हणायची कसं व्हायचं लेकराचं. आता 2 लेकर, भाकरी तुकडेच कसं व्हायचं. त्या म्हातारीला मी म्हणलं त्याचं लग्न कर, त्याच्या पोराचं. त्याला सुनी, तुला नाच सुनी. तुम्हाला बरोबर आहे, पण लग्नात वरमाई कुठून. याच्या डोक्यात परत आहेच आहे. पण आमची माऊली नाही 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 बास. आणि म्हणून ज्यांच्या पोटी जन्माला आले मामा ते हे आहेत. मामा कुणाच्या पोटी जन्माला आले यांच्या. कृष्ण कुणाच्या पोटी जन्माला आले यांच्या. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या पोटी जन्माला आले यांच्या. आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा आहे, पण जन्माला कुणाचे आले यांची कुस पवित्र आहे. म्हणून पहिला शब्द आहे धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता आपुली आईता जो असे जागता. आपुली आईता जो असे जागता. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. बोली आहिता जो आसे जागता. बोली आहिता जो आसे जागता. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. पोरामध्ये प्रत्येकाचं वेगळं आकार आहे बरं का. प्रत्येकाचं वेगळं जजमेंट आहे. थोडा वाढवा आवाज, थोडा कमी करा. सोयऱ्यान लयच खास वाढवलं. लय टकाटक सिस्टीम, लय क्वालिटी, एकदम कडक काम केलं, एकदम गोड. हे इकडलं बी तुमचंच आहे का. मला वाटलं ते काय ठाकरे गटाचं आहे काय नो. असं नाही ना काय.
इथं घोटाळा व्हायचा इकडे बॉक्स बाजूला काढते बाजूला उभा राहा बॉक्सच्या समोर उभा राहा बाजूला उभा राह आवाज आडतोय बाजूला सरी माग असं द्या असं द्या आपलं ऊस तर यांचं दुसरं झालं लय गोड काम आहे असं तुम्ही माझ्यासोबत येता का रोज भारी काम होईन बरं झालं आणि एक सगळ्यात महत्वाचं जरा आपण इकडे जाऊ आता गोकुळाकडे मथुरेकडे ते म्हणतात महाराज ते तसंच राज आता ऐका देवकीनं भावाला सांगितलं माय बापाला त्रास देऊ नको तो मला माय बापाचं जाऊ दे तुझं लग्न करून उरकून टाकायचं तुला आता त्याच्यात लय गोड आहे का कंसाच्या मनात बहिणीचं लग्न करायची इच्छा होत नाही जास्त लवकर पण जी आलेली भाऊजाई ही पिढा बाहेर काढा ही काय करा कुठं का होईना द्या वसुदेवाला विनंती केली वसुदेव म्हणलं नाही इलाज आहे तुमच्या पुढं आमचं काय द्यायची तर द्या लग्न लागलं ना वाट लावायला निघले मग वाट लावताना आकाशातून आवाज आला आकाशाची वाणी सांगतच कंस मानी हा बरवस बोलण्यात मानी हा बरवसा आकाशाची मानी हा बरवसा मानी हा बरवसा बोलत देवकीच्या पोटी येईल भगवान आणि फक्त तुझा नाश करेल सगळ्यांचा हे ऐकलं खेवनिया खड्ग माराय धावला हात तो धरीला वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं मगाशी म्हणलं ना आजवर होती आमची आता झाली तुमची मला ताब्यात दिली ना आता मारतो बहीण आहे तुझी बहीण सुद्धा मारायची आणि मग त्यानं सांगितलं कंसानं बाबा अरे जे मारायला निघलास ती स्त्री आहे बहीण आहे मारू नको म्हणले मग एक करा मारत नाही पण मला पर्याय सांगा ते म्हणे आम्ही तुझ्याकडे राहू चांगल्या राजवाड्यात राहत होते बरं का बहीण भावंड बहिणीला बंदीखाना नव्हता पहिला पण राजवाड्यात राहत असताना ह्या भाऊजाईला ती बहिणी तर राहती सहन नाही झालं पहिल्या बाळातपणाला ते लेकरू बघितलं माघारी आला भाऊ भाचा झाला या नारदाची भेटल्याची खून सांगितली पाप वाढावयाला देव भेटे देव ऋषी वदी बाळकाशी ठेवू नये पण खरी संकल्पना पुण्य सारावया पाप झाला वाटतं आता उत्तर आहे का नारदाचं हे काम नारदानं केलं असेल पण खरं पाप वाढायसाठी कुणाची पाप वाढवणारे लोक पण असतात बाबा बायकोनं सांगितलं येड लागलं का पहिलं मारा आणि महाराज पहिलं मारायला इने करी बाबा पहिलंच ना टाळ्या वाजवा बाबासाठी हे बी आमचे मामाच इथं नुसते मिशाच पांढरे दिसायले असं द्या बरं आहे बाबा चांगलं काम आहे राग नाही ना आला म्हातारी आहे का आहे चांगली बोलती का मी येऊ का घरी किती भाग्यवान आहेत अहो इना गळ्यात आला नशीबवान आहेत माणसं अशी टीम असावा एखाद्या शब्दात एकूण चुकून जुने माणसं सगळ्याला विनंती करतो हे भाग्यवान आहेत किती वय आहे इना गळ्यात आहे लखपती असू द्या किती मोठा कुणाच्या बाया पडत किती कोट्याधीश असू द्या कुणाच्या बाया पडत आणि मी तुम्हाला काय सांगितलं डोंबळवाडीत तुम्ही किती कोटीचं घर बांधलं असतं तुम्ही किती प्रगती केली असती पण तुमच्या घरी कुणी पाया पडलं नसतं मामाच्या मंदिराच्याच पाया पडतील मंदिरात आले की पायरीचं दर्शन घेतील मामाचं दर्शन घेतील 10 लाखाचा बांधा 15 लाखाचा बांधा 5 लाखाचा बांधा पण मामाची जी मंदिराची किंमत आहे ती अख्खी डोंबळवाडीची किंमत आहे अख्खी डोंबळवाडी बाजूला आणि एकटे मामा बाजूला म्हणून मामांना बोलवलं तुम्ही आणत आहात हे तुमचं सगळ्यांचं महत्वाचं तसं कृष्ण बाजूला आणि अख्खी मथुरा बाजूला कृष्ण बाजूला अख्खं गोकुळ बाजूला राम बाजूला अख्खी अविद्या बाजूला याचं कारण कळलं मालवा साम्राज्य बाजूला अख्ख्या अहिल्यादेवी होळकर एकट्या बाजूला एकट्या गेल्या मालवाची किंमतच संपली मालवा साम्राज्य इंदोरचं कुणामुळं अहिल्यादेवी होळकरांमुळं म्हणून महाराष्ट्र बाजूला
दिल्ली बाजूला, मग महाराष्ट्र आहे म्हणून दिल्लीची क्रांती. विठाला विठाला विठाला. पहिले लेकरू घेतलं, पायाला धरलं, फिरवलं आणि आपटिनार ना, तळतळ करून रडायला लागली बहीण. बहिणीच्या डोळ्यात एकट पोटचे 6 मारलेत भावानी, तरी कोर्टात गेली नाही, वकिलाकडे गेली नाही, गुंठा वाटून घेतला नाही, फक्त स्तब्ध, फक्त कृष्णाचं चिंतन आहे देवाचं. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. पाषाणाला पारा पोरी, पाषाणाला पारा. नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. चिंतन, नारायणाचं चिंतन सोडून विष्णूचं चिंतन सोडून कुणाचं नाही. आणि अशा विष्णू भगवंताचं चिंतन केल्यामुळं चिंतन करत करत पोटातलं पोरगच नाहीस झालं एक दिवस. मग तर चिंताच लागली. पहिल्या काळात पोटातले पोरं त्याला म्हणायचे कमी नाही का, त्याचं वयच नाही, ते नाहीस झालं. आणि हे योगमायेनं नेऊन रोहिणीच्या गर्भात सोडलं आणि 8वं जन्माला आलं. राम दिवसा 12, कृष्ण रात्री 12, राम राजवाडेत, कृष्ण बंदीखानेत, रामनवमीला, कृष्ण अष्टमीला, राम भर उन्हाळ्यात, कृष्ण भर पावसाळ्यात. हो, रामाच्या काळात सुखाचा आनंद होता, कृष्णाच्या घरात दुःखच सगळं. दुःखातून सुखाकडे नेण्यासाठी कृष्णाचा जन्म. रामाच्या जन्मामध्ये भर दिवसा आणि सगळ्यांना प्रसन्न वाटावं तसं कृष्णाचं कुणी बघायला नाही, फक्त आईनं बघितलं. आणि आईला हे बाबा होऊन म्हटलं, आई मला इथं नको ठेवू, कुठं ने नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, माझा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला. किती गोड आहे ते बाबांनी गोड प्रमाण म्हणलं. माया उपजली तेथे रे ठेवी मजली येथे, म्हणत याईचे रक्षे पाळ ते मे मोहिले सकळ. असं ऐकल्यावर आई म्हटली, राजा 8 वर्षाचा दिसतोस तू, माझा कसा असतील रे आई, हे मला नको काय करू, फक्त मला उचला. उचलीला कमळापती, पायीचे बंधन गळते, 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 पायीचे उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळते, पायीचे बंधने क्वालिटी माल आहे महाराज. गबी बाबा लय गोड गुरुजी, लय खास वाजी त्यातले. मला तर गेल्या वर्षीपासून तुम्ही ध्यानात येतात, पण तुम्ही पुन्हा भेटलेच नाही. नाही तर खरंच ध्यानात येतात महाराज. एक सुंदर उदाहरण सांगतो. ए ए ए जाय जाय माय जा. तिला वाटलं असं कवा आलाय, कवा रवी सारखंच एकटं जाणं राहिलंय या उरकी तो का नाही बाई. असू दे असू दे, थोडं लेट झालं तरी माफ करा. आमच्या बाबांनी मला सांगितलं काय काळजी करायची नाही आणि काय काळजी करायची नाही. एक सुंदर उदाहरण. मला डोंबळवाडीकडे येताना एक लय गोड वाटतं.
मला इकडे वाटत नाही कधी बरं का, इकडे जर आलं ना कधी वाटत नाही की असं लय भरपूर मिळावा, नुसतं खालाच यावं असं लुट, तसं नाही. मी पैसे बिशे मी माळशिरसला 50 कीर्तन केले. मी बाकीकडे मला 15 देतील 20 देतील, पण माळशिरसला गेलो त्याच्यातलेच काढून घेतील. लातूरला गेलं त्याच्यातलेच हानतीन, हिंगोलीला गेलं त्याच्यातलेच हानतीन, इकडं सिन्नरकड गेलं त्याच्यातलेच. अरे काय त्याच्यातलेच कुठं खात्यात होय? अरे हाय त्याच्यात तरी ठोक नाही. एकानं तर त्या दिवशी 10चं बंडल दिलं, 10चं 1000 रुपयेच होते. मला वाटलं 11 असतील. मी काय आला बघू मला. कधी कधी असं बी करतात लोक. एक करायचं इथून पुढे उत्तर आहे का, तुकोबाऱ्यानं कुणाचं काही खाल्लं नाही बरं का, तुकोबाऱ्यानं कुणाचं काही खाल्लं नाही. 1 रुपया खाल्लं तुकोबाऱ्याच्या लोकांनी खाल्लं, पण तुकोबाऱ्याचे अभंग लोकांना कामाला आले, अभंग कामाला आले. तुकोबाऱ्यानं कुणाचं खाल्लं नाही. तुकोबाऱ्याची पत्नी अन्न करता गेली, तुकोबाऱ्याने सगळं वाटून दिलं, पण खाल्लं नाही कुणाचं. म्हणून तुकोबाराय अमर आहेत, म्हणून कधी कुणाचं खायचं नाही. आणि बघा खाल्ल्यानं माणूस मोठं होत नाही. आणि पाकिटातले महाराजाच्या खाऊन खाऊन काय होईल? महाराज नाही वाकडा व्हायचा, खाणारा असा होईल. मला त्या दिवशी एक म्हणत होतं, मी एवढा काकडा केला पण मी वाकडा का झालो? म्हणलं पाकिटातले. आमच्याकडे एक नवेलच आहे, अजून सांगतो, लय खास आहे. कार्यक्रम ठेवायला माणसं म्हणजे महाराज बघा ना, ते कुठेतरी बघा ना, महाराज एखादा बघा सगळं म्हणते का नाही. मग 1 पक्वाज्या 2 टाळ करीन 6-7 भजने बोलावं का नाही. असे उलटे मेंदूचे इथे बोलवणारे 4 पक्वाजे. आता 4 कशाला लागते? 4 म्हणजे किती झाले? 2-2 हजार 4चे. बरं 1-2 गायक बस झाले, 2-4 टाळकरी आहे का नाही. 7-8 गायक, त्याच्यातले निम्मे मधूनच जाणारे. ते चाल झाली का, मी येतो, मला कथा आहे. मग ते म्हणणार ती कथेला जायलेत, 2000 त्यांना द्या. अरे ते निम्माच आलं होतं, 2च द्या त्यांना, बाकीचे त्यांना 4 द्या. आणि हे कोण करतंय माहिती का? जे स्वतः कधीच काही करीत नाही, ते लोकांच्या लग्नात बुंदी वाढीत. त्याच्या घरी कधीच कार्यक्रम करणार नाही, काही नाही, पण दुसऱ्याच्या घरी एवढा मोठा करणार, 50-50 हजारला त्याला टाकणार. वरून म्हणणार कस काय झाला कार्यक्रम. आता त्याची आधीच जिरलेली असते, चांगला झाला. त्याची चांगली 15 जे व्हायचं ते 45ला टाकले, वासना तरी राहिली का त्याला पुन्हा. त्याला पुढच्या वर्षी म्हणलं श्राद्ध करायचं, नको नको श्राद्ध नको, महाराजाचं नावच नको, तिकडं डीजी लावतो. पण का तसं नाही करायला. 10-15 हजारात 20 हजारात होतंय ना. आम्ही नाही महाराज कुणाला कधी मध्ये आम्ही पाकिट उघडून, मी तर पाकिटच उघडून बघत नाही. आणि दिलं त्याच्यातलं महागारी पाकिट रिकामे बिठवत देत नाही, रिकामं गाडीत घरी घेऊन जातो. मी अजून रिकामं पाकिट फेकून दिलं नाही कधी. त्याच्यातच लक्ष्मी असते. आणि काही येडे येत काढीत पैसे तिथंच टाकीत. गावाच्या कडेला काय असते, गावाच्या कडेला काय असतं रस्त्याने जाताना? तुम्हाला काय माहिती, तुम्ही सगळे बाथरूम वाले. इकडे नाही तुमच्याकडे काय असत. तुमचे माणसं ओरिजिनल काम आहे महाराज, घर नंतर बांधतील पण संडास आधी बांधतील. तुमचा माणूस कौलाच्या घरात राहील पण दुसऱ्याच्या शेतात जाणार नाही. नाही फक्त ही टोळीवाले जरा अवघड आहेत. आता त्यांना काय करावं बुवा. पण तुम्ही लय खास आहे, टोळीवाल्याला सापडून तरी द्या. तुम्ही म्हणत्या वा 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 चांगलं काम आहे, बरं आहे का, पोरगी कस काय तुमची, किती शिकली, आता मोळ्या बांधीन काय शिकली. मग तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का, लग्न करायचं का. तो पोरी जबाब म्हणणार पहिल्या तिन्हीच केलंय, आता हिचं नाही. नाही नाही पैसे नाहीत, ती फेडायला आलोय. मग हा काय म्हणणार, मी देतो 2 लाख. पोरी जबाब म्हणणार बरं झालं, ऊस तोडा येण्यापेक्षा ऊसाचीच मालकीन झाली. आमच्या पोरी इकडे लई भरपूर आल्या, फक्त आमच्या पोरीचं एक लई खास काम आहे. आमच्या पोरीला सासूर सासरे चालत नाही. तुला सेपरेट लागत, नको नको नको. आणि आता काही ना तर काय केलं, रटाच लावलाय. आता तिकून आणायलेत, कुठून खालून 4 लाख रुपये द्यायचा, मॉडेल आणायचं. ते आणली का 3च दिवस राहते. इथलं सोनंही घेऊन जाते. 4ही गेले, पप्या रिकामा झाला असा.
आणि अजून एक नाही कोणावरच रुसायचं नाही. इथून पुढे एकदा भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा. टाळी टाळी. विठोबा रखुमाई विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खरा भावभक्तीचा भंडार आहे. आणि गोकुळात हे इथपर्यंत म्हटलं इथपर्यंत ठीक आहे, उचललं इथपर्यंत ठीक आहे, पण न्यायचं कसं? बंधन तुटतात. हे काय काय आई देवाला डोक्यावर घेतल्यावर बंधन जातात बरं. काही तुम्ही म्हणले कसं काय? तुम्ही मामाच्या इथं फक्त आले म्हणजे देव तुम्ही काय केलं? डोक्यावर घेतलं नाही का? देव तुमच्या डोक्यात बसलं. कोण डोक्यावर घेतलं? कारण डोक्यात मामाची श्रद्धा बसली डोक्यात. आता श्रद्धा बसल्यावर काय झालं? ज्या घरात देव आलाय, ऐका, ज्या घरात देव आलाय, ज्या डोक्यात देव आलाय, ते डोकं रिकाम होईन का नाही? दुसऱ्या बाजूनं काम क्रोध केले घररीते. इकडं तुमचा ओघ वाढला, इकडं निघून गेला. मग एक चांगली भावना निर्माण झाली की वाईट भावना जात असती. म्हणून इथं शुद्ध अंतकरण म्हणून कधी बी कंटिन्यू कानात काहीतरी पेरायचं, रोज काहीतरी कंटिन्यू घ्यायचं. मग कृष्णाचं काय? मथुरेकडे जात असताना यमुना लागते आणि यमुनेतून मथुरेतून इकडे येताना पण यमुना लागते गोकुळाकडे येताना. मग फायदा काय झाला? यमुनेकडे जायचंय पण नेणारा बाप इतका भाग्यवान आहे. कोणताही बाप सुखाकडून दुःखाकडे नेत नाही, दुःखाकडून सुखाकडे नेतो. त्याला म्हणायचं बाप विठाला 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 विठाला. कृष्णाने काय केलं महाराज? काहीच नाही केलं. वडिलांच्या त्या टोकरीत बसलेले कृष्ण आहेत, लहान बाल गोपाळ आहे, पण कृष्णाचं जजमेंट खास आहे. वडिलांची परिस्थिती कितपर्यंत आहे तिथपर्यंत बघितलं. वडिलांची ताकद काय? बंधन तोडलेत. कोणी तोडलेत? एवढ्या संकटातून कोण आलेत? वसुदेव बंधन तोडून आलेत. बंधन तोडणं कृष्ण जरी असेल तर तोडणारा कोण आहे? ताकद कुणाची? बापाची. आणि एवढ्या बंधनातून मुक्त करून ज्यावेळेस यमुनेच्या तीरावर आल्यावर पाय टाकला मध्ये, मागं नाही फिरायचं. आता एवढा पोरगा जगला पाहिजे. 6 गेलेत, 7वा योगमय नेलाय. आणि मग पाण्यातच शिरल्यावर पाणी इथं आलं, पाणी इथं आलं आणि पाणी तोंडातच आलं, मरेपर्यंत सोडणार नाही. आणि मग त्या बाबाने अंगठा लावला, पुरं चढला, लावल्या लावल्या दुभंग झाली यमुना. म्हणून कधी बी लय आता ह्याच्यातलं एक कडक आहे काम तुमच्या नाही ध्यानात आलंय. हे काय आहे माहितीये? बाप जोपर्यंत दुःखात आहे तोपर्यंत त्या पोरांनी बापाला दुःखातून बाजूला काढलं पाहिजे. कोणते कोणते पोर आहेत? मिलिटरी झाला, बापानं घर बांधून देणं. मिलिटरी झाला, बहिणीचं लग्न करणं. मिलिटरी झाला, बाप कर्जमुक्त करणं. डॉक्टर झाला, 50 लाख कर्ज काढलं होतं भरणं. डॉक्टर झाला, 3 एकर जमीन इकली, बापाला घेऊन दे, घर बांधून दे. मी परवाच ऐकलं, माझं काही नाही म्हणला बाप पोरगा, माझं काही नाही हो, मी पुन्हा मला कशी मिळते काही नाही, पण मी तुम्हाला एकदा घर बांधून देतो, माझं पुन्हा कसं हे. आणि कृष्णाने हेच केलं. कृष्णाने काय केलं? बापच संकटमुक्त केलं. गोकुळात गेल्या गेल्या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. यशोदेचे तिथं बाळ ठोलन निघाले परत. तर ते म्हणले असं नका जाऊ, हे आमच्याकडे मुलगी जन्मली, हिला उचला आणि तुम्ही घेऊन जा. तिला आणलं, ती होती माया. तिनं आल्या आल्या आरडली आणि इकडं आरडली आणि मग ते आवाज आला, रडे माया करिया कांत आमा मने उठते दोन, मने उठते दोन, नामा मने उठते दोन. रडे माया करिया कांत उठते दोन, नामा मने दोन. तुझं लागी वधी एवढं सांगितलं. इकडे लगेच सुरू झालं सकाळी सकाळी. हे बाळ कृष्णानंदा घरी, 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 आनंद नारी, बाळ कृष्णानंदा घरी, आनंद हे आनंद नारी, बाळ कृष्णानंदा घरी, बाळ कृष्णानंदा घरी, बाळ कृष्णानंदा
याच्या पुढं त्यानं नाही मंडपाला फाशी घेतली तर मग काय आता तुम्हाला ही सापडलीच कुठे बुवा इतका क्वालिटी माल अहो कृष्णाला बघितल्यावर सगळ्या गवळणी होत्या पण तिथं कृष्णाला बघितल्यावर सगळ्या गवळणी होत्या पण जनाबाई पण हजर होत्या आणि जनाबाई म्हटल्या एक गवळ नाही त्याला गवळण सांगत गवळणीला गवळण सांगत गवळणीला गवळण सांगत गवळणीला सांगत पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला बाबांनी डाव चांगला असंच म्हणायला पाहिजे काय नाही एक धावती एकी पुढे एक वाटती सुंडोडी वान घेऊन येताटी नंदा घरी झाली आणि हे सगळं ऐशी गलबला झाली दाशी जनी आणि मग एक गवळण नेलंय कृष्णाला बघितल्यावर त्या महिलांचं काय झालं गवळणीचं एक लय सुंदर गवळण आहे ते मनमोहन मुरली मला मनमोहन मुरली वाला तुम्हाला कळल्यावर तुम्ही म्हणता तू असू द्या या द्यायचे द्या तुम्हाला द्यावं लागतं का या ते काय म्हणले माहिती एक गाणं होऊ द्या नाही तसं नाही म्हटलं उगाच कसं त्यांना त्याच्यावर लिहून दिले बाबा 3 वाजले तरी चालतील असं बी नाही लिहिलं पण त्यांना काय लिहिलंय सहज सांग का त्यांना असं लिहिलंय आता काय व्हायचं ते होऊ द्या पण पुढच्या वर्षी नंबर नाही आता तुम्ही किती नाटक करा पण पुढच्या वर्षी तुमचा कार्यक्रम असं नाही हे जरी नाही कळलं दुसरं नाही कळलं पिंगळा म्हणलं की लईच कुठं नव्हतं कोणालाही मुंगे येतात महाराज पिंगळा
जर पहिला कधी आरडला बरं का, दक्षिण दिशेला पिंगळा आरडला तर लोक म्हणायचे अपशकुन आहे. जुने माणसं सांगतील अपशकुन आहे की नाही. आणि हे मी नाही बोलत, तर पुतळा राणी साहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आहेत आणि ते एकदम म्हटल्या पिंगळा ह्या दिशेला आरडला म्हणल्यावर अपशकुन आहे. आणि त्या काळात व्हायचं. गावात जर पिंगळा आला तर लोक म्हणायचे ते वाजू नको रे, पण आता पिंगळा जर म्हटला जास्त पैसे मिळतात. पिंगळा म्हणल्यावर जास्त पैसे मिळतात. पिंगळा म्हणणाराचे बाजारही वाढलेत. का? काळ बदलतो. 1998 ला मोबाईल बघितला की लोक म्हणायचे मोबाईल साहेबाकडे. भजनात जर मोबाईल वाजला तर भजन पण करायचे. इतके मोबाईलची किंमत 1998 ला होती. आज तीच किंमत कमी झाली. लोक म्हणते ते खोकडं बंद करा, भजन चालू आहे. किंमत कमी झाली. ट्रॅक्टर जर 1987 ला आला तर लोक बिगर भाकरीचं बघायला जायचे. आता ट्रॅक्टर जर वट्ट्यावरही पलटी झाला तर कोणी पाहत, लोक म्हणते श्यामरावच आहे का, असं त्या ड्रायव्हर पेलेला असेल. मोटरसायकल जर कोणी राजदूत आणली फाटफाट वाजायली तर लोक दिवसभर पाहायचे काय गाडी. आता 1.5 लाखाची जरी आणली तर माणसं अशी पाहते आणली का, आणली हप्त्याची. असं फरक आहे. आता आमच्या मागून एक मगाशी गाडी गेली, तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय, मी म्हणलं आता काय वाटायचं, पुढे गेला त्याची गाडी मेखडी पैसे आली बंद पडली, पंक्चर झाली. मी हळूच म्हणलं आता कसं वाटतंय. तो मला नाव मोडा वाटतं कसं वाटतंय आता. सकाळी सकाळी सगळे कृष्णाला बघायला बाळ गोपाळ आले. कृष्णाला पाहिल्यावर प्रसन्न वाटलं, मन मोहून गेलं. सगळे गोपाळ म्हणायला लागले कसा दिसते बाळ, कसा दिसतं. आणि ही बाळ बघायला आलेल्या गोपाळांनाही आनंद वाटायचा. आई चल की कुठं, कृष्णाच्या घरी. कशाला? कृष्ण आहे ना बघावा वाटतो, बघावं नाही मन मोहक होत ते. पाहिला 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 नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. कृष्ण माझ्याकडे बघतोय. कृष्ण कुठं माझ्याकडेच बघते. लहान गोपाळांना वाटत माझ्याकडेच पाहते आणि ही सगळीकडे पाहायचं. हे कार्ट बी खासच होत. एक गवळण होती पहिली, उगाच होती बरं का, मी ऐकायचं लहानपणी, तुम्ही ऐकले असेल. नंदाचं कार्ट लई बाई चोरट आणि माठातील माझ्या दही आणि सांडलं, असं गवळणी असायच्या. कशा का होईना पण होते त्या काळात. हो पण एक लई गोड गवळण. वनमाळी वनमाळी राधे तुला बोलावी तो वनमाळी. इतके चांगल्या गवळणी असायच्या जुन्या काळात. पण एक गवळण अशी होती की कृष्ण हे बघून कृष्ण ती समाधानी झाली आणि ती तिथंच बसून राहिली. ती परत आता कैशी जाऊ घरा, तिला परत जायची इच्छाच झाली नाही. हरीने माझे हरिले चित्त. पण अशा सगळ्या गवळणी येत असताना एक उगच काही कारण नसताना इकडं ठरलेल्याप्रमाणे पुतना नावाची आली आणि तिने येऊन सगळ्या 21 बाळांना मारलं. 15 वार राहिली ती आणि राहिल्यावर तिनं यशोदेच्या घरी आली. ती म्हणली तुला सगळ्या गवळणी जमल्या बोलवायला आणि मला का नाही बोलवलं. सगळे नाथे आले आणि मला का नाही बोलवलं. ती म्हणली तुम्ही कोण आहेत. म्हणली मी तुझी बहीण आहे. ती म्हणली मला बहीण नाही हो, मावस बहीण आहे. म्हणली मावशीच नाही, आत्या बहीण आहे, माझ्या बापालाच बहीण नाही. आणि मग ही म्हणली नंदाच्या जावाच्या आत्याची सून आहे मी तुझी. मग ती म्हणली आलात तर बसा. दागिना आणला होता 250 रुपयाचा आणि लुगडं 350चं. दागिना 250चा आणि लुगडं 350चं. आली तर ग बसावं का नाही. इकडं तिकडं जाती नाही जाती तर त्या कृष्णालाच उचललं, दूधच पाजायला लागली, विषय पाजलं, पंचप्राण ओढले, रक्तही ओढलं. मग म्हणली मला सोडा था. ती म्हणलं मी सोडायला, एक तर तुझा मिस कॉल आलाय, आता कसा सोडी. तू पहिलं नाश्त्याच आहे
आणि म्हणून ती पुतना मेली. ते पडल्यावर मांबळ भट आला. मांबळ भटाने सगळ्यांचं बघितलं, सगळ्यांचं भविष्य बघितल्यावर यशोदेला सांगितलं मला तुझ्या पोराचं भविष्य बघायचं. आणि ते काय मांबळ भट भट म्हणून नव्हतं आलं, त्यांच्याच गावातल्या एका भटाचं रूप घेऊन आलं होतं की रोज तो कुंडल्या पाहतोय. आणि मग ते म्हणायचं यशोदेमाई ऐका ना, बाळ जरा मुळावर आले, याला खडा खांदान मध्ये टाकान, 2-4 बैलगाड्या मुरुम टाका असं म्हणलं कोण? ब्राह्मणराव. हे कृष्णानं म्हणलं मला माराय आल्यावर म्हणल्यावर ज्या पाटावर बसलं त्याला सांगितलं ह्याला उलट कर. विटंबिला भट दिला पाठी ती असं बसलेलं होतं, ते उलट झालं, पाठ वर झाला. हे सुद्धा म्हणायचे ह्याचं कसं असं भविष्य, लाटणं मागून यायचं दणकून मारायचं. आता ह्या सगळ्याचे भांडणं लागल्यावर मुसळ होतं बघा, मुसळ असते ना घरी, ते मुसळ पलीकडलं कोपऱ्यात यायचं, ते एवढं मोठं दांड दन मारायचं. हे बाहेर पळालं, बैलगाडी आडवी आली, बाज आली आणि सगळंच पळायल्यावर रोडनं पळत असताना असं भरपूर पळत होतं वड्याला. सगळे साधनं त्याच्या पाठी मागे लागले, भाऊ तिपन रुमणं कोळप. रुमणं असते, रुमणं कळत तुम्हाला? तुम्हाला नसेल कळत रुमणं असतं. आमच्याकडे 2-4 रुमणे आहेत बघा गावाला, तुमच्याकडे नाही ना? रुमणं नीट बसत नाही, आवतावरच नीट बसते. मी तुम्हाला नाही म्हणलं, तुम्ही कायला मांडी घातली? रुमणं सोयऱ्याने डायरेक्ट मांडी घातली, बाबा आता चुकलं कडे. तुम्हाला कसा म्हणेन मी, मला का मार खायचा वेळ जाताना. आणि रुमणं महाराज असं बकाबक मारायचं. मांबळ भट म्हणला मेलो रे आता. तो म्हणला मेलो नाही, आमच्या देवाला मारतो का रे? असं म्हणू ते वाट लावलं, जे गेलं त्यानं म्हणला तुझं लागी वदी. मेलाच म्हणला, ती म्हणलेली बातमी खरी, तू मरणार. एवढं पाणी पेला म्हणला तू मरणार, एवढं डायरेक्ट बोलायचं कुणाच ताकद आहे. आणि मग इकडे जे सुरू झालं ते लई खास आहे. इकडे कसं होतं, असं कसं देवाचं देव टकडं देव एक बयान लंगडा, असं कसं देवाचं देव टकडं देव एक बयान लंगडा, असं कसं देवाचं देव टगडा देव एका पायाने लंगडा, असं कसं देवाचं देव टगडा देव एका पायाने लंगडा. घरी जातो दही दूध खातो, घोडवरी जातो दही दूध खातो, वाळवंटी जातो कीर्तन करीतो, वाळवंटी जातो एकदा रेणी विश्वन बाई, विश्वाला माये एकनाथाचं बसले. लयच गोड काम आहे हे. आणि ते दह्या दुधाचा करीतो रबडा. एक जनार्दनी भिक्षावड माई, देव एकनाथाचं बछड. आणि हे जे सगळं चाललं होतं, हे सगळं लहानपणी चालू होतं. तोच कृष्ण मोठा होत होत गेल्यावर असे सवंगडी जमवले जसे आज इथं आहे तसे. अरे अरे लहान थोर याती भलती करावा विचार न घे चिंता, याल तरी यारे लागे अवघे माझ्या माझे मागे. आणि मग मला एकदा कृष्णाला सांगितलं मला फक्त काय करा, कंठात धरा. अभंगाचं पहिलं कंठी धरला कृष्ण मन